आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबईतून। यंदा मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाखांचा खर्च हा केला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। कारण महापौरांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी एका वर्षासाठी निविदा मागवण्याचा प्रस्ताव ठेवलाय। प्रस्तावावरून ऋतू तावडे यांच्यावर प्रचंड टीका होण्याची देखील शक्यता आहे। 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या काळासाठी 25,12,786 रुपये हे महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका खर्च करणार अशी माहिती सध्या समोर येते आणि हा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि त्यामुळेच अर्थातच त्यांच्यावरती येत्या काळात टीकेची झोड उठेल। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ऋतिक गडकवार यांच्याकडनं। ऋतिक, या संदर्भात आता महापालिकेकडनं काही स्पष्टीकरण समोर आले का? नक्कीच आपण बघतोय की महापौर ऋतू तावडे यांची जी प्रसिद्धी आहे ती करण्यासाठी 25 लाख रुपयांच्या निविदा ज्या आहेत त्या स्थायी समितीमध्ये येणार होत्या आणि त्यामुळे एकंदरीत चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या होत्या। कारण की महापौर अशा विविध गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असतात, वादात सापडतात आणि पुन्हा एकदा विशेष प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या याच्या तिजोरीवरती बोजा का असा प्रश्न उपस्थित करत विरोधकही या संदर्भात आवाज उठवत आहेत आणि माध्यमांनीही या विरोधात आवाज उठवलेला आहे। आणि आता मुंबई महानगरपालिकेकडून देखील या संदर्भात स्पष्टीकरण आलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की ही जी संस्था आहे मेमर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, या संस्थेलाच अगोदर पण ही जी PR जे काम आहे म्हणजे जनसंपर्काचं काम जे आहे ते दिलेलं आहे आणि त्याचं रिनोव्हेशनसाठी पुन्हा निविदा ज्या आहेत त्या मागवल्या जाणार आहे। म्हणजे यात नवीन काहीच नाही आहे। जी संस्था अगोदरपासूनच महापौर कार्यालयाचं किंवा महापौरांचा प्रचार प्रसार करत होती तीच संस्थेला आता पुढं आगाऊ आम्ही मुदतवाढ देणार आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता एकंदरीत आता या संदर्भातलं हे स्पष्टीकरण आलेलं आहे, त्यामुळे आता यावरती विरोधक काय म्हणतात आणि हे स्पष्टीकरण पुरेसं आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिका जो काही खर्च करते तो अर्थातच महापालिकेच्या कामांसाठी व्हावा ही अपेक्षा आहे। असं असताना हा खर्च मात्र अनाठायी असल्याचाच वाद येत्या काळामध्ये पाहायला मिळेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक।